नमस्कार मित्रांनो. तर अँग्युलरच्या या सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता मागील व्हिडिओमध्ये आपण एरर हँडलिंग ही कन्सेप्ट शिकली होती. आता इथे आपण इंटरसेप्टर ही एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. तर एरर हँडलिंगच्या नेक्स्ट स्टेप जी आहे ती इंटरसेप्टर आहे. तर इंटरसेप्टर म्हणजे काय, तर HTTP रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्समध्ये जो मिडलवेअर असतो तो म्हणजे इंटरसेप्टर. म्हणजे की समजा आपल्या प्रोजेक्टमध्ये आता आपण टास्कशी रिलेटेड सगळे काही यूज करतोय, बरोबर. पण आता सपोज आपल्याकडे मल्टिपल APIs कॉल आहेत, जसे की इथे टास्क आहे, दुसरा आहे युजर आहे. तर प्रत्येक API कॉलमध्ये आपल्याला काहीतरी कॉमन काम करावं लागतं, जसे की टोकन ऍड करणं, लॉगिंग करणं किंवा एरर हँडल करणं. आता तुम्ही इथे गेट टास्क बाय ID ही मेथड बघितली असेल, तर तिथे आपण असं हँडल केलं होतं की जर आपल्याला टास्क नाही भेटला तर एक एरर दे की टास्क नॉट फाउंड. आता गेट टास्क बाय ID सारखाच आपण गेट युजर बाय ID असा जर एक मेथड बनवली किंवा आपल्याला मेथड हवी असेल, तर तिथे सुद्धा आपल्याला युजर मिळाला नाही तर आपण सेम मेथड लिहिणार का, सेम फंक्शनॅलिटी करणार का, की जर युजर नाही मिळाला तर आपल्याला युजर नॉट फाउंड असा एरर देईल. तर ते पूर्ण रिवर्क होईल. रिवर्क म्हणण्यापेक्षा सेम कोड आपल्याला रिपीट झाल्यासारखं वाटेल, बरोबर. तर ते अवॉइड करण्यासाठीच आपण एक इंटरसेप्टर ही मेथड आपल्याला युजफुल होते, ज्याच्यामध्ये कॉमन प्रोसेसिंग जे असते, एरर हँडलिंग किंवा लॉगिंग, टोकन ऍड करणं, ह्या सगळ्या तिथे आपण एका ठिकाणी करू शकतो. तर त्याच्यासाठी मी एक इंटरसेप्टर नावाचं फोल्डर क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही एक आपली इंटरसेप्टरची फाईल क्रिएट केलेली आहे, जी प्रत्येक HTTP रिक्वेस्टच्या आधी एक्झिक्यूट होते. आता इथे जर तुम्ही बघितलं तर टास्क सर्व्हिसमध्ये या मेथडमध्ये रिटर्न धिस HTTP गेट टास्क, म्हणजे इकडे टास्क हे झाल्यानंतर हा जो API/टास्क आणि ID हे जे लिहिलेलं आहे तो एक एंड पॉइंट आहे, म्हणजे बॅक एंड एंड पॉइंट, म्हणजे कुठे कॉल करायचा. तर हा ID घेऊन जाणार तिथे. आता आपल्याला आपण प्रोजेक्ट रन केल्यानंतर काहीही आउटपुट दिसणार नाही, कारण आपल्याकडे बॅकएंड नाही आहे. जर बॅकएंड वरून खरोखरच आपल्याला रिस्पॉन्स मिळत असेल, डेटाबेसमधून डेटा गेट करून मिळत असेल, तर आपल्याला इथे डेटा दिसणार. पण आता नाही दिसू शकत, कारण आपण इथे रिअल बॅकएंड यूज नाही करते. आता इंटरसेप्टर हे ऑटोमॅटिकली काम करण्यासाठी तो आपल्याला रजिस्टर करावा लागेल. तर तो आपण कुठे करणार, ॲज युजल आपण इथे app.config.ts फाईलमध्ये आपण ते ऍड करून घेतला, ज्याच्यामुळे तो इंटरनली प्रत्येक HTTP रिक्वेस्टवर अप्लाय होतो. आता दुसरी ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय की हा जो बॅकएंड API आहे, हा म्हणजे काय, API टास्क आणि ID आहे, याला आपण बॅकएंड URL असं म्हणतो. ओके. आता इंटरसेप्टर मध्ये कसं 2 वेळा कॉल होत असतो इंटरसेप्टर. तर पहिली फेज म्हणजे रिक्वेस्ट फेज आणि दुसरी म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजे जेव्हा फर्स्ट रिक्वेस्ट येते तेव्हा काय होतं, तर तो रिक्वेस्ट मॉडिफाय करतो, हेडर ऍड करतो. पण इथे एरर हँडलिंग झालेलं नाहीये. इथे त्याने जसं लिहिलेलं आहे रिटर्न नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे काय, तर API कॉल होतो. नेक्स्टचा अर्थ API कॉल. आणि जो बॅकएंड वरून रिस्पॉन्स येतो आपल्याला, त्याच्यामध्ये HTTP एरर रिस्पॉन्स हा टाईप वापरलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला स्टेटस किंवा मेसेज हे जे बॅकएंड वरून येतात ते इन डिटेल समजतं. त्यामुळे जर स्टेटस 400 असेल तर आपल्याला काय एरर मेसेज दाखवायचा आहे, 401 असेल तर काय एरर मेसेज दाखवायचा आहे, हे सगळं आपण तिथे हँडल करू शकतो. तर अशा पद्धतीने तो कॅच एरर मध्ये नंतर एक्झिक्यूट होतो. ओके. तर हे इंटरसेप्टरची मेन कन्सेप्ट आहे. म्हणजे आता इथे आपण जर प्रोजेक्ट रन करून बघितला तर तुम्हाला काहीच आउटपुट नाही दिसणार, कारण डॅशबोर्ड वरती 00 दिसेल, कारण त्याचं आहे आपण रिअल API वापरत नाही. फक्त इंटरसेप्टरची कन्सेप्ट एक समजून घ्या. जर तुम्ही बॅकएंड फ्रंटएंड दोन्ही काम करत असेल तर तुम्हाला समजेल. आता ते समजण्यासाठी आता इथे बघा, आपण इन्स्पेक्ट म्हणून मी इथे डिबगर लावूया. आपण दोन्ही ठिकाणी डिबगर आहे, गेट टास्क बाय ID आणि गेट टास्क. आता आपल्याला टास्क
मिळतच नाहीये, त्यामुळे आयडी वरून घेण्याचा प्रश्नच नाहीये. आपण आता लिस्ट वरती डिबगर लावूया आणि इंटरसेप्टर मध्ये पण डिबगर लावलेले आहे. आता इथे मी टास्क वरती क्लिक करते. नंतर आपल्याला गेट टास्क वरती डिबगर गेला, HTTP ने तो कॉल झाला. ओके, नंतर बघा तो कुठे जातो. हे बघा, इंटरसेप्टर ह्या मेथड मध्ये आला. त्याने रिक्वेस्ट हँडल केली, मॉडिफाय केली, हेडर सेट केला. आता API कॉलला जातो, पण आपल्याकडे API नाहीये, त्यामुळे आपल्याला बॅकएंडला काही फ्रंट एंडला काही सुद्धा शो होत नाहीये. आता ही इंटरसेप्टरची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही हा फ्लो लक्षात ठेवू शकताय. एक, आता सगळ्यात आधी आपण काय करतो तर कॉम्पोनंट कॉल करतो. ओके, आता या कॉम्पोनंट कॉल करतो म्हणजे काय होतं तर युजर काय ऍक्शन घेतो, जसं की टास्क डिटेल्स बघायचे, म्हणजे टास्क आयडी वरती आपण एंटर केल्यानंतर आपल्याला त्या टास्क आयडीचे डिटेल्स दिसले पाहिजे. ही एक युजरची ऍक्शन झाली. त्यानंतर ही रिक्वेस्ट आपण काय पाठवतो, कुठे पाठवतो, सर्व्हिसला पाठवतो. मग सर्व्हिस काय करतो की इथे डिफाईन केलेलं असतं की कुठल्या API ला कॉल करायचंय. जसं की आपण टास्क सर्व्हिस मध्ये गेट टास्क म्हणजे पूर्ण कंप्लीट लिस्ट घेऊन येतो आणि गेट टास्क बाय आयडी म्हणजे त्या आयडी वरून त्या टास्कचे डिटेल घेऊन येतो. तर इथे आपल्याला समजतं की कुठला ऍक्च्युअल API कॉल करायचा. मग सर्व्हिस काय करते की HTTP क्लायंट यूज करून आपल्याला तो API कोणता कॉल करायचा हे समजतं. आता हा जो API आहे तो डायरेक्ट बॅकएंड कडे जात नाही, जसं तुम्ही आता बघितलं असेल. तो पहिल्यांदा इंटरसेप्टर कडे जातो. आता इंटरसेप्टर मध्ये तर आपण लॉजिक लिहिलेलंच आहे. हे इथे पहिल्यांदा डिबगर आला होता, तुम्ही बघितलं. तुम्ही जेव्हा हे करून बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, आता तो डायरेक्ट बॅकएंड कडे जात नाही, तो पहिल्यांदा इंटरसेप्टर कडे गेला आणि इंटरसेप्टर मध्ये जी प्रोसेसिंग लिहिलेला आहे ते झाल्यानंतर तो बॅकएंड वरून जो रिस्पॉन्स येतो आणि त्या रिस्पॉन्स मध्ये जर आपल्याला काही एरर आला तर तो आपल्याला इथे कॅच एरर मध्ये आपण तो कॅच करतो आणि नंतर त्या बॅकएंडच्या स्टेटस वरून आपण फ्रंट एंडला एरर मेसेज शो करतो. म्हणजेच काय तर कॉम्पोनंट रिक्वेस्ट करतो, कॉम्पोनंट रिक्वेस्ट करतो, सर्व्हिस काय करते तर डिफाईन करते, नंतर HTTP क्लायंट कॉल करतो आणि इंटरसेप्टर कंट्रोल करतो. नंतर जो बॅकएंड वरून रिस्पॉन्स येतो त्याच्यावरून आपण हे एरर हँडलिंगचं काम करतो. तर हे इंटरसेप्टर बद्दल इंटरसेप्टरची कन्सेप्ट अशी आहे. ती आता तुम्ही अशा पद्धतीने समजून घ्या, पण जेव्हा तुम्ही रिअल प्रोजेक्टवर काम कराल तेव्हा तुमची अशा पद्धतीने म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल जेव्हा तुम्ही ते वर्क करून बघाल. आता आपल्याकडे रिअल API नाहीये म्हणून आपण ते करू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही फ्रंट एंड बॅक एंड दोन्हीकडे काम कराल तेव्हा तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल. पण आत्ता फक्त तुम्ही हे आपण जे करत आलेलो आहोत, छोटे छोटे टास्क करत आलेलो आहेत किंवा छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकत आलेलो आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. तेवढं जरी समजलं ना तरी पण खूप पूर्ण अँग्युलर कम्प्लीट होईल. तर अशा पद्धतीने आपला हा इंटरसेप्टर संपलेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.